आपली गाडी घेतली ना आपण चालली बघा आता पवायला नदीला. आपण आता मामाच्या गावात आहे त्यामुळे म्हणले जाऊया जरा पवाय. ऊन लागतंय लई. तर टावेल ती घेऊन आता आपण चालली बघा पवायला. तर मग जाऊया. आता आपण आलोय नदी बघा. ही आमच्या मामाच्या गावची वारणा नदी आहे. तर इथं आपण आता आलोय पवायसाठी. तर आता आपण आपली कापडे काढूया. चला मग. तर आता आपण पवायसाठी आपले कापडे बिपडे काढलेत बघा. आपल्याला आता पवायचं आहे. आज जाऊन कवा पोहतोय असं झालंय. तर आपण बी आज जाऊया पवायला. आपण सुरुवात करूया मग. चला जाऊया आत पवायसाठी. आता मी आता बघा नदीत पवायला लागली. पवाय असं नदीला लय भारी वाटते. उन्हाचं गार गार पाणी लय वाहतंय त्यामुळे खाली नेते बघा उडत. तरी बी आपण यात पवायचं कारण पवायला लय भारी वाटते. तर आपण पवून घेऊया मग. तर आता आम्ही पवन झाल्यावर सगळीजण ज्यूस प्यायला आली बघा. बारक्या मामाने आमच्या ज्यूस दिलाय सगळ्यांनी. तर आम्ही आता ज्यूस प्यायला लागली. हे आमचं बारका मामा आहेत बघा. याने आम्हाला ज्यूस दिलाय. तर मी बी ज्यूस प्यायला लागली. तुम्ही बी ज्यूस प्यायला या. आपण ज्यूस पिऊन घेऊया. चला मग. ज्यूस पिऊन झाले आपण आपली गाडी घेऊन आता चालली बघा घराकडे. तर मग जाऊया. चला. तर आपण घराकडे आलो जरा आवरलं आणि आपली गाडी पुसून घेतल्या. तर कशी दिसायला लागली बघा. जरा लय फपोडा बसला होता. एक कारखाना आहे त्या साईडला त्यामुळे माळातला सगळा फपोडा का नाही आपल्या गाडीकडे येतो. या माळातला बघा फपोडा सगळा आपल्या गाडी येऊन बसते. त्यामुळे आपण सगळी गाडी पुसून घेतल्या. तर आता आपली गाडी पुसून झाल्या. आता आपलं बी आवरायचं आहे जरा आणि आपण आता आपल्या घराकडे जायचं आहे. आपण आवरून आपली गाडी घेतली आता आपल्याला आपल्या घरला. तर जाता जाता आपला आजचा ब्लॉग इथे संपतोय. उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी प्रथम ब्लॉग्स इन या चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी तयार राहा. तर भेटूया उद्या.